हा सर्वे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही. एकतर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांची दोन तीन बंगल्यात ते राहतात, तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्वे कदाचित असावा, किंवा गुजरातमध्ये केला असावा. महाराष्ट्रातला असा सर्वे येऊ शकत नाही. सर्वे खरा की खोटा ही जाहिराती पुरता, याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. कोणाला आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय, पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना. जर तुम्हाला इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्वेमध्ये काय हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. ही शिवसेना नसून ही मोदी शहांची सेना आहे. हे आज स्पष्ट झालेलं आहे. साधा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नसावा. रोज आपलं बाळासाहेबांच्या नावानं जी पोपटपंची सुरू आहे ना, आज त्यांचा मुखवटा त्यांचं ढोंग उघडं पडलं. पहा तुम्ही, ही मोदी सेना आहे, ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे, ही अमित शहाची सेना आहे. या सेनेशी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा हिंदुत्वाचा काही मात्र संबंध नाही. बाकी सर्वेमध्ये काय उत्तर आहे, कोण आहे काय नाही, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस स्वतः देतील. त्यांचे 105 आमदार देतील, जे काय आहेत ते भाजपचे, आणि चंद्रशेखर बावनकुळे देतील. ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करण्यास पुरेशी बोलती आहे.